जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. समर्थ आप्पा स्वारी आणि नाना स्वारी यांना वंदन करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. भक्तांनो, आजच्या काळात लोक खूप जास्त दुःखात आहेत. काहींना खूप जास्त टेन्शन आहे. काही जण अचानक डिप्रेशन मध्ये जात आहेत. काहींना लगेचच राग येतो. मनात खूप नकारात्मक विचार आहेत. काहीही केलं तरी आमच्या मनातील भीती जात नाही. मनात खूप जास्त विचार सतावतात. असे अनेक प्रॉब्लेम आहेत. तर या सर्वांचं कारण एकच आहे. आपण काय बघतो, आपण कुणाला फॉलो करतो, आपल्या समोर आपण काय आणतो. काही जण म्हणतात आम्हाला खूप भीती वाटते. या भीतीचं कारण काय असेल? काही जण बाहेर जाताना किंवा ऑफिस मध्ये असताना अचानक त्यांना शंका येते की मी गॅसची शेगडी बंद केली होती का, मी घराला कुलूप लावले होते का. मग यासाठी काही जण काय करतात की गॅस किंवा गिझर बंद करून त्याचे फोटो काढतात, घराला कुलूप लावतात आणि फोटो काढतात. आणि जेव्हा त्यांच्या मनात शंका येते तेव्हा ते मोबाईल वरती फोटो पाहतात आणि त्यांचं मन शांत करतात. मग यावर उपाय काय आहे? तर या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तेच सांगितलं होतं की आपण काय पाहतो, आपण काय वाचतो, आपण आपल्या समोर काय आणतो. आता तुम्ही बोलाल की याचा काय संबंध आहे? मित्रांनो, आपण जे पाहत असतो तेच आपल्यामध्ये आत्मसात होत असतं. आपण सर्वजण आजकाल सोशल मीडियावरती खूप असतो. मग त्या सोशल मीडियामध्ये अनेक कार्यक्रम असतात, अनेक व्हिडिओज असतात, खूप काही आपल्याला बघण्यासारखं असतं. सर्वजण नाही तर काही जण फक्त असे व्हिडिओ बघत असतात की ज्यामध्ये फक्त वासना आहे, अहंकार आहे, लोभ आहे आणि मत्सर आहे. आणि हाच सर्वात मोठा रास करणारा विषय आहे. मित्रांनो, आपण असं काही पाहतो की ज्यातून आपल्या समोर भांडण, राग, नकारात्मक विचार आपल्या समोर येतात. काही जण हसायचे कार्यक्रम पाहतात, पण त्यातील हिंसा, राग, टीका ही जरी विनोदी असली तरी लोकांचा अपमान होतच असतो. जर आपण अशा प्रकारचे विचार पाहिले तर तेच आपल्यामध्ये आत्मसात होतात आणि हे सर्व हळूहळू आपल्या विचारांमध्ये प्रवेश करू लागतात. मग आपले विचार आपल्या बोलण्यात आणि आपल्या वागण्यात येतात. एक लक्षात ठेवा की हे सर्व ऐकण्यापूर्वी किंवा पाहण्यापूर्वी स्वतःला आठवण करून द्या की ते आपले कर्म बनणार आहेत. आपले कर्म आपले भाग्य घडवते. पण आपण या सर्वांना टाइमपास म्हणतो. भक्तांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणताही व्हिडिओ पाहत असाल किंवा कोणताही फॉरवर्ड केलेला संदेश तुम्ही व्हॉट्सॲपवरती वाचत असाल तेव्हा याचा माझ्या नशिबावर परिणाम होईल का, याचा नक्कीच विचार करा. खरं तर ते आपल्या नशिबात आधीच पोहोचलेले आहेत आणि हे सर्व आपण जे बघतो, आपल्या समोर जे काही येतं, या सर्वांमुळे होत आहे. तुम्ही खूप कडक व्हा. तुम्ही फक्त वाचा आणि ऐका. तुम्ही जे काही पाहत आहात ते असं पहा की यावरून तुमची गुणवत्ता ठरेल. तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही, कारण ते थेट आपल्या कर्मापर्यंत पोहोचत असते. तो आपला भावनिक आहार आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा सराव आपल्याला दररोज करायचा आहे. आपण जे काही बघतो त्यावर मर्यादा घालणे पुरेसे नाही. तर आत्म्याला सामर्थ्यवान बनवण्यासाठी आपण जे काही बघतो त्यावर मर्यादा घालणे पुरेसे नाही. तर आत्म्याला सामर्थ्यवान बनवण्यासाठी, आपले विचार शुद्ध करण्यासाठी आपल्याला दररोज शुद्ध सामग्री आपल्या मनात घालणं गरजेचं आहे. आपण कितीही टाळण्याचा प्रयत्न केला
तरीही आपण एका दिवसात 10 ते 20% नकारात्मक सामग्री वापरतो. नकारात्मक सामग्री वापरतो म्हणजे काय? तर आपण नकारात्मक विषय पाहत असतो. तेच विषय आपण सारखे सारखे पाहत असतो आणि आपल्यापैकी काही जण अशा व्यवसायात आहेत की जिथे आपल्याला दिवसभर नकारात्मकताच ऐकायला मिळत असते. आणि दिवसभर आपण कोणते विषय घेतो, आपण कोणते विषय पाहतो, तर फक्त आणि फक्त नकारात्मकच. मित्रांनो, आपण कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरीही आपण एका दिवसात 10 ते 20% नकारात्मक विषय सतत पाहत असतो. आपल्यापैकी काही जण अशा व्यवसायात आहेत की जिथे आपल्याला दिवसभर फक्त आणि फक्त नकारात्मकताच पाहायला मिळते. आपण दिवसभर काय पाहतो, तर फक्त आणि फक्त नकारात्मक विषय, मग ते कुणीही असू देत. हे नकारात्मक विषय किंवा हे नकारात्मक विचार आंतरिकपणे आपल्या सुप्त मनापर्यंत जात असतात. याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या आतमध्ये दुप्पट सकारात्मक शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. रोज सकाळी काही जण तासभर मंदिरामध्ये जातात, आपल्या देवाचं नाव घेतात, आपल्या देवाचे संदेश ऐकतात, आपल्या देवाचे ध्यान करतात. पण उर्वरित 23 तास आपल्या कौटुंबिक आणि व्यावसायिकतेसाठी आपण देत असतो. पण रोज सकाळी 1 तास घडणारा आध्यात्मिक बदल हा आपल्या नशिबापर्यंत पोहोचतो आणि ते आपले नशीब बदलत असते. मग आपले मन प्रसन्न आणि हलके राहू लागते. किरकोळ किंवा मोठ्या शारीरिक आरोग्याच्या समस्या आपल्या बऱ्या होऊ लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली नाती सुंदर होऊ लागतात. मित्रांनो, आजपासूनच आपण नकारात्मक गोष्टी बघायच्या सोडून देणार आहोत. आजपासूनच आपण नकारात्मक गोष्टी वाचायच्या सोडून देणार आहोत. आजपासूनच रोज रात्री आपण किमान 15 मिनिटे तरी आपल्या मनात सकारात्मक विचार निर्माण करणारी सामग्री पाहणार आहोत. आपल्या मनात चांगली सामग्री ठेवण्यासाठी आपण 15 मिनिटे देऊ शकतो का? कारण तेच आपल्या अवचेतन मनात खोलवर जात असतात. कारण रात्री झोपण्यापूर्वी जी सामग्री आपण आपल्या मनात ठेवतो तीच आपण फक्त 15 मिनिटांसाठी करू शकतो का? नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्यापैकी किती जण तयार आहेत ते जाणीवपूर्वक ठरवा. सकाळी बदाम खाऊन रात्री 1 ग्लास दूध पिण्याची काही ठिकाणी प्रथा आहे. यामुळे आपल्या शरीराला पोषण मिळते. अगदी त्याचप्रमाणे भक्तांनो, आपल्या मनाला सुद्धा पोषणाची गरज असते. दररोज रात्री 15 मिनिटे शुद्ध विषयाचे सेवन करा. म्हणजेच काय, तर सकारात्मक करणारे व्हिडिओज पहा. म्हणून मित्रांनो, दररोज सकाळी किमान 15 मिनिटे तरी शुद्ध विचारांचे सेवन आपण केलंच पाहिजे. खरं तर आपल्याला हे सर्व 1 तासासाठी करायला हवं, परंतु किमान 15 मिनिटांनी तरी आपण सुरुवात करू शकतो. जेव्हा विषय बदलतो तेव्हा आपले विचार बदलतात आणि म्हणूनच तुमच्या मनातील नकारात्मकतेचा विचार तुम्हाला कायमचा काढून टाकायचा आहे. आपले विचार बदलले की आपले कर्म बदलते आणि जेव्हा आपले कर्म बदलते तेव्हा आपले नशीब बदलते. तुम्ही पहिलं पाऊल उचलण्यास तयार आहात का? नक्कीच मला कमेंट करून सांगा. भक्तांनो, हे सर्व मार्ग आपल्या नशिबापर्यंत पोहोचणार आहेत, पण ते एकदाच नव्हे तर आपल्याला रोज रोज करावे लागते. आपण रोज या गोष्टींचे पालन केले तरच आपल्याला परिणाम दिसू शकतो. जर आपण ते एखाद्या दिवशीच केले आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे दुर्लक्ष केले किंवा वेळ मिळेल तेव्हाच आपण केले तर आपल्याला याचे परिणाम दिसणार नाहीत. हे आपण नक्कीच करू शकतो आणि यामुळे जीवनाचे इतर पैलू या भोवती फिरू शकतात. आमचे काम खूप महत्त्वाचे आहे, पण काम आपल्या घरासमोरील बागेचा एक भाग आहे, हे आपण लक्षात ठेवूया. आपले कर्म आणि आपले संस्कार आपण जपले पाहिजेत. जेव्हा घरामागील बाजूची बाग फुलते तेव्हा समोरची बाग फुलत असते.
दररोज सकाळी आणि रात्री आपल्याला सकारात्मक विषयांचे सेवन आपण केलंच पाहिजे. आजपासून आपण ध्यान करायला शिकू आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण आपले मन ध्यानाने स्वच्छ करू आणि नंतरच मग आपण झोपूया. आम्ही देवाशी जोडले जाऊ, देवाला कृतज्ञता अर्पण करू. आज जे काही घडले, आज मी ज्यांच्याशी संवाद साधला त्या प्रत्येकाशी आज दिवसभर माझे कर्मखाते कसे होते. रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकानेच आपल्या मनाला योग्य ऊर्जा पाठवायला हवी, जेणेकरून ते अजिबात पुढे नेले जाणार नाहीत आणि झोपण्यापूर्वी आपण आपले कर्मखाते सेट केलेच पाहिजे. आपला आजचा दिवस कसा गेला हे आज रात्री तुम्ही तपासाल का? आज रात्री तुम्ही ज्यांच्याशी भांडला आहात किंवा ज्या भांडणामुळे काही लोक तुमच्या सोबत नाहीत, त्यांची तुम्ही मानसिकरित्या माफी मागाल का? आज जर कोणी आपल्यासोबत कोणी चुकीचं वागलं असेल तर आपण झोपण्यापूर्वी नक्कीच त्यांना माफ केलं पाहिजे. जर आपण एखाद्याबद्दल चुकीचं बोलतो किंवा एखाद्यावर टीका करतो पण आपण त्यांच्या समोर अपमान केला नसला तरी आपण आपल्या मनाला चुकीची ऊर्जा पाठवलेली आहे. म्हणूनच त्याबद्दलची आपण माफी मागू आणि मगच झोपू. सर्व काही व्यवस्थित करा आणि मगच झोपा. आपण दररोज आपला ताळेबंद तपासणे खूप आवश्यक आहे आणि झोपण्यापूर्वी प्रत्येक व्यवहाराचा नीटपारा करणे हे देखील आवश्यक आहे. मन स्वच्छ झाल्यावर खूप गाढ झोप अनुभवता येते. लवकर झोपणे आणि लवकर उठणे यामुळे आपण भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त होतो. भक्तांनो, आज अनेक मुले रात्री उशिरा झोपतात. हे मन आणि शरीर या दोन्हींसाठी चांगलं नाही. पालक म्हणतात, काय करावे? माझी मुले रात्री उशिरा झोपतात. तर तुम्हाला घरातील शिस्त, संस्कार आणि तुमचे नियम थोडेसे बदलायला हवेत. कारण याचा अर्थ असा होतो की 20 वर्षानंतर मुले तुम्हालाच प्रश्न करतील. पालक म्हणून तुम्हाला हे सर्व काही माहिती होतं, पण आम्हाला माहिती नव्हतं ना, कारण आम्ही लहान होतो. पण तुम्ही आम्हाला कधीच काही शिकवलं नाही. म्हणूनच त्यांना समजावून सांगणे ही आपली भूमिका आहे. त्यांना शिस्त लावणे ही आपली जबाबदारी आहे. कारण मोठे होऊन ते पालकांना नक्कीच विचारणार आहेत, पण त्यावेळेस आपले झालेले नुकसान भरून निघू शकत नाही. तुमच्या मुलांना सांगा की आपण रात्री लवकर झोपू आणि सकाळी लवकर उठू, पण ते सांगण्यापूर्वी आपण स्वतःलाच शिस्त लावली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर आपण आध्यात्मिक ज्ञानाची सामग्री खाऊ. आपण ध्यान करू. झोपण्यापूर्वी काही पुष्टी करणे नक्कीच तयार करा. कर्माचा नियम हा एक आध्यात्मिक नियम आहे आणि त्याचप्रमाणे संकल्पापासून सिद्धी होते. आपले विचारच आपले वास्तव निर्माण करत असतात. हा आणखी एक आध्यात्मिक नियम आहे. संस्कारापासून संसार होतो. आपले विचार आपले जग निर्माण करतात. हा तिसरा आध्यात्मिक नियम आहे. आपल्याला सर्व कायद्यांची माहिती असलीच पाहिजे. संकल्पापासून सृष्टी होते. आपले विचार आपले जग निर्माण करतात. हा चौथा कायदा आहे. आपण एक शांत आत्मा आहोत. प्रत्येक परिस्थितीमध्ये मी लढू शकतो. परमेश्वर माझ्या सोबत आहे. मी कधीही हार मानणार नाही. आपण एक शांत आत्मा आहोत. प्रत्येक परिस्थितीमध्ये मी लढू शकतो. परमेश्वर माझ्या सोबत आहे. मी कधीही हार मानणार नाही. मी समाधानी आत्मा आहे. मला कुणाचं चांगलं झाल्यावर राग येत नाही किंवा मला वाईट देखील वाटत नाही, कारण माझ्या मनात स्वार्थ नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण असे विचार नक्कीच केले पाहिजेत आणि बोलले देखील पाहिजेत. मी एक शक्तिशाली आत्मा आहे. मी एक शक्तिशाली आत्मा आहे म्हणजे काय? तर शक्तिशाली आत्मा कसा असतो? तर प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत आणि स्थिर असतो. भक्तांनो, दुसरा विचार आहे, मी नेहमी शांत आणि स्थिर असतो. मी नेहमी आनंदी असतो. असे म्हणू नका की मला आनंद हवा आहे.
तर असे म्हणा की मी नेहमी आनंदी असतो, मी नेहमीच आनंदी राहीन. जीवनात मला आनंदाचा अनुभव येतच राहणार आहे. मला कोणाकडून कशाचीही गरज नाही. मला कोणाकडून कोणतीच अपेक्षा नाही. मी दाता आहे. भक्तांनो, आपण काय करतो की आपल्या आयुष्यातील नकारात्मक विषयांची पुनरावृत्ती आपण करत राहतो आणि म्हणूनच आपण भूतकाळातील घटना कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच झोपण्यापूर्वी सर्व काही सोडून द्यायला शिका. झोपण्यापूर्वी सर्वांना क्षमा करा. आपल्यासाठी सर्व काही सोपं आहे. झोपण्यापूर्वी आपल्या आरोग्याचा विचार करा. माझे शरीर नेहमी परिपूर्ण आणि निरोगी आहे असं स्वतःशी बोला. जर काही आजार असेल तर नक्कीच बोला. तो पूर्णपणे बरा होणार आहे. रात्री एक विचार तयार करा की आपले आजार पूर्णपणे विरघळले आहेत आणि लवकरच आपण बरे होणारे आहोत. मुले देखील अभ्यासासाठी हे विचार करू शकतात. आपल्याला दिवसभर मनापासून बोलून हे विचार आत्मसात करायचे आहेत. मी लक्ष केंद्रित केले आहे. माझी एकाग्रता सर्वोच्च आहे. कारण आपले हे विचारच आपलं वास्तव बनवतात. यश माझ्यासाठी निश्चित आहे. मी लक्ष केंद्रित केले आहे आणि मी करत राहणार आहे. माझी एकाग्रता सर्वोच्च आहे. हे तुमच्या मुलांना शिकवा आणि म्हणायला लावा. बघा, यश नक्कीच आहे. तुम्हाला जे काही ध्येय साध्य करायचं आहे किंवा कोणीतरी बनायचं आहे, मग नक्कीच आपण यशस्वी होणार आहोत असा नक्कीच विचार करा. हे खूप चांगले कार्य करते. पुष्टीकरणांची पुनरावृत्ती करून त्यांना परीक्षेच्या दिवशी ताणतणाव, चिंता किंवा भीतीचा अनुभव येत नाही. संकल्पनापासून सिद्धी होत असते. हा कायदा खूप शक्तिशाली आहे. आपला शेवटचा विचार म्हणजे देवाची शक्ती आणि देवाचा आशीर्वाद हे माझ्या सभोवतालचे संरक्षणात्मक कवच आहेत. माझ्यावर परमेश्वराची शक्ती आहे. माझ्या सोबत परमेश्वर आहे. मी परमेश्वराचं ध्यान करतो. मी दररोज परमेश्वराचं नामस्मरण करतो. परमेश्वराच्या शक्तीचा कवच माझ्या भोवती आहे. तुमच्या आजूबाजूला पांढऱ्या दिव्य ऊर्जा प्रकाशाचे वर्तुळ पहा. आपण दिवसभर त्या वर्तुळात सुरक्षित असतो. तर आपल्याकडे असे विचार आहेत जे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचे आहेत. जेव्हा आपण रात्री झोपण्यापूर्वी हे विचार करतो ना, तेव्हा पुष्टीकरण आपल्या अवचेतन मनात येते. पुन्हा सकाळी आपल्याला पुष्टीकरणाची पुनरावृत्ती किमान 2दा करावीच लागेल. सकाळी उठल्यानंतर फक्त 10 मिनिटे शांत बसून पुन्हा या विचारांची पुनरावृत्ती करा. भक्तांनो, लहानपणापासूनच आपल्याला शिकवले जाते, जेवण करण्यापूर्वी आपण कोणाचे स्मरण करावे. तर आपण आपल्या भगवंताचे स्मरण केले पाहिजे. मग ते अन्न खाल्ल्यावर आपले मन बलवान होते. जर आपण त्या जेवणात देवाची ऊर्जा सोडली तर अन्नामुळे आपले शरीर तर निरोगी होतेच, पण ते आपले मन सुद्धा मजबूत बनवू शकते. शाकाहारी आहाराचा प्रयोग करा आणि मग स्वतःमध्ये होणारा बदल तुम्ही स्वतःच पहा. चांगल्या आरोग्यासाठी सात्विक आहार, वनस्पती आधारित आहार नक्कीच खाण्याचा प्रयत्न करा. लवकर झोपून लवकर उठण्याचा प्रयत्न करा. भक्तांनो, विश्वास ठेवा की फक्त हे 5 ते 6 विचार तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी करून झोपलात तर तुमच्याही आयुष्यात तुम्ही स्वतः चमत्कार करू शकता. तुम्हाला हवे ते मिळू शकते. तुमची सर्व स्वप्न तुम्ही स्वतः पूर्ण करू शकता. त्यामुळे रोज रात्री फक्त 10 मिनिटे हे करून झोपण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला बदल दिसून येईल. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत
लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.